धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दूर, धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दूर. हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दूर. शब्दे केली जाडाजुडी, शब्दे केली जाडाजुडी, विठ्ठल पायी घातली विडी, धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दूर. सोहम शब्दाचा मारा केला, आत विठ्ठल का कोळती आला, धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दूर. जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुझला, धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दूर. पांडुरंगा करू पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दूर, धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दूर. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्वंद्य महाराष्ट्र भूषण भगवान परमात्म्याच्या लढीवाळ भक्त असणाऱ्या श्री संत जनाबाई महाराज यांचा 5 चरणाचा परकीय भाषेतून भगवान पांडुरंगाची ओळख आपल्याला करून देतात. विठ्ठल वारकरी संप्रदायातील आषाढी वारीच्या उत्सवाच्या निमित्ताने सद्गुरू गोरक्षनाथ महाराज नवर यांनी निर्माण करून दिलेल्या या गीताभवन मठामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या समाधीने पुनीत झालेल्या गोदावरी मातेच्या तीरावरती श्री क्षेत्र प्रतिष्ठान पैठण नगरीमध्ये चालू असलेला हा कीर्तन सोहळा, त्यातील आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. आपल्या संस्थेमध्ये आपण संकल्प केला की धरिला पंढरीचा चोर या अभंगावरती 20 दिवस कीर्तन करायचे. आजचा हा आपला कीर्तनाचा 3रा अशा प्रकारचा दिवस आहे. पहिल्या दिवशी आपण या अभंगाची पार्श्वभूमी ही रूपकात्मक अशा प्रकारची बघितली. दुसऱ्या दिवशी या अभंगाची पार्श्वभूमी आपण परिचयात्मक बघितली. आणि आजच्या या 3ऱ्या दिवशी आपण कोणत्या भाषेतून जनाबाई महाराज या अभंगातून आपल्याला उपदेश करतायत, कोणती भाषा या जनाबाई महाराजांनी या अभंगात वापरली, त्याचा आपण विचार करणार आहोत. काल आपण कीर्तनाचा समारोप करत असताना सांगून गेलो की 3 प्रकारचे अभंग आपल्याला संतांच्या वाङ्मयामध्ये बघायला मिळतात. एक समाधी भाषेतले अभंग पाहायला मिळतात, दुसरे लौकिकी भाषेतले अभंग पाहायला मिळतात, आणि 3रा प्रकार म्हणजे तो परकीय भाषेतले अभंग आपल्याला पाहायला मिळतात. या 3 प्रकारामध्ये सर्व अभंग मोठे आहेत. संतांचे हजारो अभंग आहेत, परंतु त्या अभंगाची जर आपण वर्गवारी केली तर या 3च प्रकारच्या 3च वर्गामध्ये ते अभंग सर्व पडतात. तसेच आणखीन एक त्या संतांच्या अभंगाकडे आपण जर बघितलं तर काही अभंग हे देवाशी बोलणारे संतांचे अभंग आहेत, काही अभंग हे समाजाशी बोलणारे आहेत, आणि काही अभंग ते स्वतःच्या मनालाच बोलणारे त्यांचे अभंग आहेत. अशाही दृष्टिकोनातून आपल्याला तिकडे त्या अभंगाकडे पाहता येतात. काही अभंग असे आहेत की ते देवाशी बोलतात, देवा माझे मन लागो तुझे पायी, हे असे अभंग जे आहेत ते देवाशी बोलतात. काही अभंगामध्ये तुकोबाराय सारखे संत समाजाशी बोलतात. ऐके रे जना
तुझ्या स्वहिताच्या खुणा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. म्हणजे समाजाशी बोलतात. आणि काही अभंगामध्ये मात्र स्वतःच्या मनाशी त्या ठिकाणी बोलतायत. म्हणजे या 3 प्रकारचे अभंग आपल्याला पाहायला मिळतात. तसं तर त्या ठिकाणी अजूनही वेगळ्या प्रकाराने ते आपल्याला अभंगाकडे पाहता येतं. परंतु ज्या अनुषंगाने आपल्याला अभंगाची पार्श्वभूमी सांगता येईल म्हणून आपण 3 प्रकार त्या अभंगाचे पाडलेले आहेत. एक लौकिकी भाषा म्हणजे एक समाधी भाषा, दुसरी लौकिकी भाषा आणि तिसरी परकीय भाषा. विठ्ठल. पहिला प्रकार आहे तो म्हणजे समाधी भाषा. काही अभंगामध्ये संतांच्या वाणीतून समाधी भाषा त्या ठिकाणी बाहेर पडली. समाधी भाषा म्हणजे काय? ज्या अभंगातून फक्त भगवंताचंच वर्णन केलेलं आहे, ज्या अभंगामध्ये दृष्टांताची योजना नाहीये, दृष्टांताशिवाय जे अभंग गायलेले आहेत त्या अभंगाला समाधी भाषा अशा प्रकारचं म्हणतात. त्याच्यात दृष्टांताची योजना नसते. म्हणजे समजून सांगण्याकरता किंवा पटवून देण्याकरता दृष्टांताची योजना केलेली नसते. उदाहरणार्थ, आवडे हे रूप गुजिरे सगुण पाहता रोचक. उदाहरणार्थ, सुंदरते ध्यान उभे बेटेवरी खरकटीवरी ठेवूया. या अशा अभंगामध्ये दृष्टांताची योजना केलेली नाही संतांनी. दृष्टांताशिवाय ते अभंग गायले. त्यामुळं या अभंगाच्या भाषेला त्या ठिकाणी समाधी भाषा म्हणतात. कीर्तनामध्ये ही समाधी भाषा चालत नाही. कारण की कीर्तनामध्ये जर समाधी भाषेत कीर्तन केलं तर श्रोत्यांना समाधी लागायला बसली. समाधी भाषेतल्या भाषा ही वापरता येते, व्याख्यान करता येतं, ते पाठामध्ये करता येतं. ऐकणारे जर तेवढे विद्वान असले, समजून घेणारे असले तर त्यांना त्या ठिकाणी आपल्याला सांगायची गरज पडत नाहीये. वेगळ्या दृष्टांताची गरज पडत नाही. नुसते सिद्धांत सांगितले तरी जमतात. म्हणजे ज्याच्यामध्ये नुसते सिद्धांत सांगितल्या जातात, ज्याच्यामध्ये नुसतं त्या ठिकाणी भगवंताचं वर्णन आलेलं आहे, अशा अभंगाला त्या ठिकाणी जी समाधी भाषा म्हणतात, ती समाधी भाषा त्या ठिकाणी एक भाषेतील त्या काही संतांचे अभंग आहेत. आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे लौकिकी भाषा. अजून एक प्रकार दुसरा आहे तो म्हणजे लौकिकी भाषा. लौकिकी भाषा म्हणजे काय? तर ज्या अभंगामध्ये फक्त दृष्टांतच असतात, सिद्धांत काही राहत नाहीयेत. त्याच्यामध्ये फक्त दृष्टांताकरता सांगितलेले असतात, ते त्याच्याकरता सांगितलेले असतात, त्याच्यामध्ये दुसरं काही नसतं. त्याला लौकिकी भाषा असं म्हणतात. दृष्टांताच्या व्यतिरिक्त दुसरा सिद्धांत काही नसतो, तो त्याच्याकरता सांगितलेला असतो. म्हणजे प्रापंचिक दृष्टांत असतो तो ते प्रपंचाकरता सांगितलेला असतो. त्याच्यामध्ये परमार्थाचा, देवाचा काहीच एक तारीखे संबंध राहत नाही. म्हणजे नुसतं लौकिकच बोलला जातो. असेही संतांच्या वाङ्मयामध्ये अभंग आले. जगद्गुरु तुकोबारायांचा जर आपण गाथा बघितला तर त्याच्यामध्ये पती पत्नीच्या संवादाचे काही अभंग त्यांनी दिले. पण नुसत्या दृष्टांताचे अभंग मात्र संतांनी खूप कमी लिहिले. बोटावर मोजण्याजोगे थोडे कमी लिहिले. दृष्टांताचे अभंग खूप कमी आहेत. 1-2 अभंग आहेत बघा. भ्राता राशी भार्या दुले बोले तुझ गोष्टी मजाईशी कष्टी तुझी नाही. एक अभंग असा तुकोबारायचा, ती पत्नी दिवसभर काबाड कष्ट करून आलेल्या
पतीला घरी आल्याच्या नंतर सांगायला सुरुवात करते, भ्राताराशी भार्या बोले गुज गोष्टी. तिचा आवाज, तिच्या आवाजाची ती टोनी खूप वेगळी असते. ते आल्याच्या नंतर ती सांगायला सुरुवात करते, हे बघा ना, माझ्यासारखी दुःखी दुसरी या जगात बाई तुम्हाला पाहायला मिळणार नाही. सुखी उळंबा दावी गुहा, माझे दुःख नेना पहा. आणि तुम्हाला माझं दुःख कळतच नाही. वास्तविक पाहता माणसाला असा एक मनुष्य असावा म्हणते जीवनामध्ये की त्या माणसाला माझं दुःख आपोआप कळलं पाहिजे. आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपलं दुःख समोरच्याला आपोआप कळालं पाहिजे. पण आपलं दुःख दुसऱ्याला कळावं असं वाटत असेल तर दुसऱ्याचंही दुःख आपल्याला कळालं पाहिजे ना. कारण ज्या जीवलोकात आपण आलो त्या जीवलोकामध्ये सुखदुःखाची घेवाणदेवाण असते, त्याच्यामध्ये आपल्यामध्ये घेवाणदेवाण असते. आपल्याला जसं दुसऱ्याकरता वागायचं असतं, म्हणजे दुसऱ्याने जसं आपल्यासारखं वागावं असं वाटत असेल तर माणसाने सुद्धा त्याच्या मनासारखं अगोदर जेवल्याच्या नंतर आपल्याला वाटत असेल की आपलं ताट कुणीतरी धुतलं पाहिजे. विद्यार्थ्यांना वाटतं की आपलं ताट कुणीतरी धुतलं पाहिजे. नाही धुतलं कुणीतरी याला जीवर आलं तर ते कोपऱ्या कापऱ्यात आपण टाकून दिलं पाहिजे असं वाटतं. पण मग आपल्याला जर असं वाटत असेल की आपलं ताट कुणीतरी धुतलं पाहिजे तर त्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला की कोणाच तरी ताट धुवायची सवय असली पाहिजे तरच कुणीतरी आपलं ताट धुईल. पण ती बायको पतीला सांगते की माझे दुःख नेना पहा, तुम्हाला माझं दुःख कळतच नाही काय, मी काय दुःखात आहे. मजाईशी कष्टी तुझे नाही, माझ्यासारखी कष्टी दुःखी तुम्हाला कोणी त्या ठिकाणी दुसरी सापडणार नाही. खूप कष्ट आहे. काय कष्ट आहे, मला तुमच्या घरातले सारे लोक त्रास देतात, सर्व लोक माझं हेळण करतात, सारे लोक मला त्रास देतात. आणि अपेक्षा फक्त तुमच्याकडूनच आहे. मला दुसरं, मला या जगामध्ये या संसारामध्ये जीव लावणारं दुसरं कोणी नाही. ती आधी वातावरण तयार करते, म्हणजे कोण किती त्रास देतं तुम्हाला तसं कळत नाही, मी किती दुःखात आहे. आणि मग ते वातावरण तयार करत 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 मग ते सांगायला सुरुवात करते. मग तो विचारतो, म्हणजे होय होय म्हणे भिडा. तो बऱ्या म्हणतो तो सुद्धा हो हो बरोबर आहे बरोबर आहे, खरंच तुला त्रास होत असेल. मी काय सकाळीच निघून जातो कामावरती, पार संध्याकाळी घरी येतो. घरी आल्याच्यानंतर मला जेवण करून झोपायचं असतं, मी काय तुला विचारत नाही. काही बरोबर सांग काय होतं तुला नेमकं. मग त्यावेळेस ती सांगायला सुरुवात करते, अखंड माझं पोटाची व्यथा, मला सतत काय होतं, माझ्यावर पोट दुखतं, पण तुमचं मात्र माझ्या अजिबात तब्येतीकडे लक्ष नाही. बरं मग याने सांगितलं ठीक आहे पोट दुखत होतं तर मग तू डॉक्टरकडे गेली होती का. हो म्हणे गेली होती डॉक्टरकडे. मग चेकअप केलं का, तपासलं का डॉक्टरकडं. म्हणजे तपासलं बिपासलं डॉक्टरनी, पण डॉक्टरने सांगितलं की तुला गोळ्या घ्यायच्या गरज. डॉक्टरने काय सांगितलं, तुला गोळ्या घ्यायची गरज. संस्थेतल्या विद्यार्थ्यासारखं तिचं असं होत नाही, गोळ्या घ्यायची गरज नाही, तुला घरी जायची गरज आहे. गोळ्या वगैरे सांगितलं, डॉक्टरने गोळ्या नाही सांगितल्या, सलाईन काही म्हणजे सलाईन नाही सांगितलं, ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन नाही सांगितलं, काही नाही. मग काही नाही, फक्त सांगितलं दूध भात साखर तूप पथ्या. मला सांगितलं की दूध भात साखर आणि तूप खात जा, दुसरं काही खात जाऊ नको. झोपायला सुद्धा त्या ठिकाणी फुलाची शेज पाहिजे, म्हणजे मला गोधडीवर झोपायचं नाही सांगितलं. गोधडीवर त्याच्यावर झोपलं तर काय होतं, पोट जास्त दुखतं. म्हणजे काय पाहिजे खाद्य आतरायला, फुलाची शेज पाहिजे. आणि खाण्याकरता काय पाहिजे, साखर आणि तूप. म्हणजे बासमती चावल 120 रुपये किलोचे चावल, त्याच्यावरती गावरान तूप, त्याच्यामध्ये त्या चांगलं घट्ट दूध आणि साखर असं त्या ठिकाणी मला खायला सांगितलं. बाकीचं निपट मजनाच आले अन्न, बाकीचं जे अन्न आहे हे ज्वारीच्या भाकरी चपात्या हे बाजरीच्या भाकरी हे अन्न खायचं नाही सांगितलं मला. नाही तर ते खाल्लं का काय होईल म्हणे, पोट दुखत. मला फक्त दूध भात साखर तूप पथ्या, निपट मजनच आली अन्न. मग नुसतं दूध भाकर साखरवर कसं काय चालन. मग त्यावेळेस मी डॉक्टरला विचारलं ना, मी काय नुसतं दूध भाकर साखरवर कसं काय जमत. तर मग डॉक्टरने सांगितलं थोडं गव्हाची चपाती खात जा म्हणे. मग किती, बरोबर ठीक आहे, मग किती का गहू लागतील तुला आणण्याकरता. पूर्वीच्या काळामध्ये गव्हाची स्वयंपाक हा खूप कमी होता, गव्हाचा स्वयंपाक जास्त केला जात नसत. चपात्या ह्या फक्त सणाच्या दिवशी किंवा कोणी पाहुणा आला तर खायला भेटायचे, नाही तर बाजरीच्या भाकरी आणि ज्वारीच्या भाकरी, तेही बाजरीच्या भाकरी लाल असायच्या. चपाती आणल्या जायची नाही, गहू आणले जायचे नाही घरामध्ये, खूप कमी उत्पन्न असायचं. आणि मग असं मऊ चपात्या खायच्या तर मग तुला गहू आणून देतो म्हणे मी. मग किती आणून द्यावे लागतील गहू सांग मला. तिनं सांगितलं पायली गहू सांजा 3 वेळेच्या जेवणाला 1 पायलीच्या चपात्या लागतील म्हणे मला.
3 वेळा जेवायचं असलं तर किती लागतील? 1 पायली. म्हणजे 5 किलोच्या चपात्या 3 वेळेच्या जेवणाला लागतात. पायली गहू सांजा 3. मग तरी सुद्धा हा होय होय म्हणे भिडा, तरी सुद्धा हो ठीक आहे. हा म्हणत नाही की इतकं कशी खाते एवढं खाऊ, तुझं पोट कसं नको म्हणजे राहता येईल, अजून तो उलट वाढायला पाहिजे खाल्ल्यावर. मग तो नाही बरोबर आहे बरोबर, मग आणून देतो मी पायली गहू सांग खात जाय म्हणून. पण तुम्ही काय खात जा? तुम्ही साखर कुठं आणून ठेवली घरामध्ये मध्ये? मग आणली होती म्हणे साखर, म्हणजे गेलेवारी आणलेली साखर 7 दिवस गेली 10.5 शेर. 10.5 शेर 7 दिवस गेली फक्त. म्हणजे 7 दिवस 10.5 शेर म्हणजे रोजची 1.25 शेर साखर लागायची, इतकी साखर खायची. मग तरी सुद्धा तुम्ही काय करता? सामान आणत नाही, गेलेवारी आणलेली साखर 7 दिवस गेली 10.5 शेर म्हणजे रोजची 1.25 शेर साखर खाते. मग तरी सुद्धा हा म्हणतो हो हो बरोबर आहे म्हणे. पण आणि जा, चांगलं खात जा, तब्येतीची काळजी घे, पोट उठलं नाही पाहिजे, पोट बिघडलं नाही पाहिजे. ते पायली गहू सांगा 3 खात जाय, ते साखर खात जाय, दूध भात साखर खात जाय. म्हणजे तुकोबरा म्हणतात जित्यापणे तिनं काय केला? गाढव केला. तुका म्हणे जित्या गाढव केला आणि मेल्यावरी नरका नेला. मेल्याच्या नंतर त्याला नरकाला पाठवलं. म्हणजे हा जो त्या ठिकाणी दृष्टांत सांगितला याच्यामध्ये संपूर्ण दृष्टांतच आहे पूर्ण अभंगामध्ये. त्याच्यामध्ये बाकीचं म्हणजे बाकीची भाषा नाही आहे, त्याच्यामध्ये पूर्ण दृष्टांताचीच भाषा आहे. दृष्टांता करताच दिलेला आहे. अशा भाषेला त्या ठिकाणी कोणती भाषा म्हणतात? लौकिकी भाषा. विठ्ठल तिसरी भाषा त्या ठिकाणी संतांच्या वाङ्मयात आली, तिला म्हणतात त्या ठिकाणी परकीय भाषा. परकीय भाषा म्हणजे काय? ज्या भाषेमध्ये आता ऐका, पहिल्या भाषेत नुसतं काय होतं? सिद्धांतच होता, दृष्टांत होता. आणि दुसऱ्या भाषेमध्ये काय होता? फक्त दृष्टांत, सिद्धांत नाही. आता तिसरा प्रकार करायचा आपल्याला, परकीय भाषा. याच्यामध्ये काय असलं पाहिजे? सिद्धांत आणि दृष्टांत दोन्ही असले पाहिजे. तसं आपल्या संसारिक लोकांची भाषा असते, म्हणजे ती वेगळीच भाषा असते. त्यात सिद्धांतही नसतो, दृष्टांतही नसतो. त्याला शेंडा नसतं आणि पुढं नसतं. कुठून सुरू केलं, कुठं संपलंय, त्याच्यात काय कशा करता बोलला, काय बोलला, काही नसतं. फक्त बडबड इकडचं तिकडचं कशा करता बोलला तेही माहीत नाही आणि कोणाबद्दल बोलला तेही निघत. संतांच्या वाङ्मयामध्ये परकीय भाषा एक आली, ती म्हणजे त्या भाषेमध्ये सिद्धांतही सांगितलेला असतो, दृष्टांतही सांगितलेला असतो. दृष्टांत कशा करता सांगितलेला असतो? तर तो सिद्धांत समजून देण्याकरता एक दृष्टांत सांगितला जातो. दृष्टांत सांगण्याची 2 कारणं असतात. एक, सिद्धांत समजून देण्याकरता दृष्टांत सांगितलं जातो, आणि दुसरं एक की सिद्धांत पटवून देण्याकरता. समजून देण्याकरता आणि पटलाही पाहिजे त्यांना, त्याच्यातून त्याचं मनोरंजनही झालं पाहिजे, पटलंही पाहिजे, समजलंही पाहिजे आणि पटलंही पाहिजे. म्हणून तर संतांनी सांगितलंय की कीर्तन करत असताना त्या कीर्तनामध्ये 9 रसापैकी एक तरी रस असला पाहिजे. कीर्तनामध्ये 9 रसापैकी एक तरी रस असला पाहिजे. किती रस आहेत? 9 रस आहेत. 1 विठ्ठल विठ्ठल वीररस, शौर्यरस, अवीररस, करुण रस, हास्यरस, बिभस रस, रौद्र रस, अद्भुत रस, भयानक रस आणि शांत रस, असे 9 रसाचे त्याच्यामध्ये प्रकार आहेत. तर ज्याच्यातला एखादा तरी रस त्या कीर्तनामध्ये जर असला तर मग त्याच्यावर श्रोत्याचं रंजवून होतं. त्यावेळेस त्या ठिकाणी श्रोते खेळून असतात, श्रोते त्याच्याशी लक्ष देऊन असतात. कोणता तरी एक अद्भुत म्हणा, भयानक म्हणा, रौद्र म्हणा, शौर्य रस म्हणा, याच्यातला एक तरी रस त्याच्यामध्ये जर असला तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लोकांना ते कीर्तन समजतं किंवा पटतं. आणि याच्यातला एकही रस नसला तर ते निरस जीवन असतं, त्याच्यात त्या ठिकाणी श्रोत्यांना ते पटत नाही. बघा, म्हणून तर संतांनी परवानगी दिली. हास्यरस जर कीर्तनात असेल तर खूपच चांगलं. म्हणून तर नाथ महाराज म्हणतात त्या कीर्तनामध्ये त्या ठिकाणी कीर्तनात विनोद असला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल शांतिक्रम एकनाथ महाराज भागवतात वर्णन करतात. रामकृष्ण हरी गोविंद आयशिया नामाचे प्रबंध नामे गाता पदे नाना छंदबद्ध
करावा विनोद कीर्तनी. नाथ महाराज म्हणतात कीर्तनात विनोद करावा. नाना पदे गाता छंदबद्ध. नाना पद गाता असताना छंदबद्ध गाता असताना त्याच्यामध्ये करावा विनोद कीर्तनी. विनोदाच्या शैलीतून किंवा त्याच्या झालरीतून जर कीर्तन असेल तर ते लोकांना पटतं. म्हणून संतांनी वाङ्मयामध्ये ज्या ज्या वेळेस सिद्धांत सांगायचे त्या त्यावेळेस त्या ठिकाणी दृष्टांताची योजना केलेली असते. आपण ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी जर बघितलं तर एका एका सिद्धांता करता ज्ञानोबरायांनी 4-4, 5-5 दृष्टांत आपल्याला पाहायला मिळतात. एक एक सिद्धांत सांगण्याकरता 4-5 दृष्टांत सांगितलेले ज्ञानोबरायांनी आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धांत एक असतो ज्ञानोबरायांचा आणि दृष्टांत मात्र 4-4, 5-5 सांगतात. बरं ते दृष्टांत खूप छोटे असतात परंतु मार्मिक असतात. ज्ञानोबरायांचे दृष्टांत कसे असतात? छोटे असतात परंतु त्या ठिकाणी ते मार्मिक असतात एकदम. म्हणून जसं त्या ठिकाणी ज्ञानोबरायांचे दृष्टांत एकदम मार्मिकही असतात आणि पराकोटीचे असतात. ज्यावेळेस ज्ञानोबरायांना सांगायचं होतं की संसार हा फक्त दिसायलाच आहे, असायला नाही. फक्त तो संसार दिसायला आहे, असायला नाही. संसार त्या ठिकाणी फक्त पाहायचा असतो, तो करायचा नसतो किंवा तो असायला राहत नाही. म्हणून तर नाथ महाराज गरुडात म्हणतात ना, तुम्हा सांगते वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. तुम्हाला मी सांगते की वेगळं निघा आणि वेगळं निघून त्या ठिकाणी तुम्ही संसार बघा. संसार बघा म्हणतात, संसार करा म्हणत नाही, संसार घ्या म्हणत नाही. संसार बघा, कारण तो बघायचा असतो. कशाप्रमाणे त्याला ज्ञानोबरायांनी सुंदर दृष्टांत दिला. ज्ञानोबराय म्हणतात संसार बघायचा. तो कशाप्रमाणे? तर मृगजळाप्रमाणे. मृगजळाचं तळ ज्ञानोबराय म्हणतात हे फक्त काय करायचं असतं? लांबून बघायचं असतं. काय करायचं असतं? बघायचं असतं. त्याच्यावर त्या ठिकाणी आपल्याला काही करता येत नाही. मृगजळाची तळी गुरुडीची निहाळी वाचुनी तेने साळी किळी गुलाबीचे काही. मृगजळाचं तळ हे फक्त लांबून पाहायचं असतं, त्याच्यावर त्या ठिकाणी कोणतंही पीक लावायचं नसतं. ज्ञानोबराय पराकोटी दृष्टांत दिला. बाकीचं म्हणत नाही ज्ञानोबराय हे लावा ते लावा. पण मृगजळाच्या तळावर कोणते 2 पिकं लावू नका म्हणतात? साळी आणि केळी. कारण की साळीला आणि केळीला खूप पाणी लागतं ना. म्हणजे केळीला तर पाणी लागतं पण साळीला पाणी नाही लागत, पाण्यातच लावावे लागतात. सोपान महाराज त्या दिवशी एक म्हण सांगितली मला, केळी म्हणती मला पाण्यात बसवा, मी तुम्हाला माणसात बसवी. म्हणजे केळी पाण्यातच त्या ठिकाणी येतात, पाणीच भरपूर लागतं त्यांना. साळी सुद्धा पाण्यातच येतात. त्यामुळं ज्ञानोबराय म्हणतात मृगजळाचं तळ पाहिलं त्याच्यावर जर एखादा शहाणा म्हटला की तुम्ही मी आता काय लावणार आहे? साळी आणि केळी लावणार आहे, तर त्या मृगजळाचं तळ हे फक्त दिसत असतं. त्याच्यातून पाईपलाईन करायची नसते. आणि त्याच्यातून जर पाईपलाईन केली तर याची लाईन दिलेली असं समजावं लागेल. संसार करता की जो फक्त दिसायलाच असतो, असायला नसतो. ज्ञानोबराय म्हणतात एका माणसाने वारकऱ्याला आमंत्रण दिलं जेवायला आणि सांगितलं की तुम्ही माझ्याकडे इतक्या तारखेला इतक्या वाजता जेवायला या. आणि वारकऱ्याने ठरवलं ठीक आहे बाबा चला येऊ तुझ्याकडे आम्ही जेवायला. आणि त्या माणसाने त्या दिवशी सकाळीच फोन केला लवकर आणि सांगितलं स्वयंपाक तयार आहे, तुम्ही बरोबर 12 वाजता भोजनाकरता या सर्वजण. पण यांनी विचारलं काय स्वयंपाक केला? तर त्यांनी सांगितलं चपाती केली आहे, मटकीची भाजी केली, स्वीट आयटम म्हणून गुलाबजामुन केले, त्याच्याबरोबर दह्याची कोशिंबिरी केली आहे, त्याच्याबरोबर पापड केले, लोणचं आहे, भजी आहेत, सर्व हे सर्व पदार्थ त्याच्यामध्ये तयार केले आहेत. पण त्यांनी सांगितलं बघ पण मग हे पदार्थ तयार केलेत, मग हे सर्व तुला कोशिंबिरीला दूध, याला गुलाबजामुनला दूध लागतं, हे सर्व तू उपलब्ध केलं? हो साधं सुद्धा नाही म्हणे. हा सर्व स्वयंपाकाला दूध लागलं ना तर सर्व दूध मी कासबिनीचं आणलंय. कशाचं आणलंय? कासबिनीचं आणलंय. आणि कासबिनीचं दुधात हा सर्व स्वयंपाक केला मी. मग लगेच वारकऱ्याच्या तोंडाला पाणी सुटलं. वारकऱ्यांनी गाड्या चालू केल्या जेवायला. होईल का असं?
होणारच नाही. वारकरी म्हणतील आपलं घरी चटणी मिरची स्वयंपाक करा, आपण खा आणि इथंच राहा. अरे हा काय सांगतोय, कशात स्वयंपाक केला? काश्मीरीच्या दुधात केलाय. काश्मीरीचं दूध हे नसतंच आणि त्याच्यात स्वयंपाक कसा होईल? म्हणून न झाला प्रपंच आहे परब्रह्म, म्हणजे प्रपंच झालाच नाही तर त्याच्याबद्दल बोलणं काहीतरी करणं हे काही शिल्लक राहत नाहीये. म्हणजे असे जे दृष्टांत दिले ज्ञानोबरायांनी, एका एका विषयाकरता 4-4, 5-5 दृष्टांत खूप छोट्या छोट्या ओवीमध्ये दिले. एका एका ओवी 2-2, 3-3 दृष्टांत ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिले. म्हणजे दृष्टांताची योजना अशी सिद्धांत लवकर पडतो आणि समजतो. म्हणून संतांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये सिद्धांतही सांगितले आणि दृष्टांतही सांगितले. ज्यावेळेस ते सिद्धांत आणि दृष्टांत एकत्र येतात त्यावेळेला ती परकीय भाषा म्हणतात. आज जनाबाई महाराज त्या परकीय भाषेतूनच सांगतात की मी माझ्या जीवनामध्ये पंढरीचा चोर धरला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. पंढरीचा चोर धरला आणि तो धरत असताना गळ्यामध्ये दोर घातला. याच्यात दृष्टांत आणि सिद्धांत दोन्ही सोबतच चालू आहे. मी गळ्यामध्ये चोर धरला, तो चोर कसा धरावा लागतो, कशा प्रकारे त्याने धरला, परत त्या चोराची ओळख कशी केली, त्याला शिक्षा कोणती लावली, त्याला बंदीखान्यात कोणत्या टाकलं, त्याच्यानंतर त्याला सोडलं की तसंच ठेवलं, हे सारं वर्णन आपल्याला अभंगामध्ये पाहायचं आहे. किती दिवस पाहायचं आहे? 20 दिवस पाहायचं आहे. म्हणून अजूनही अभंगावर यायला आपल्याला 2 दिवस लागतील. अजूनही आपल्याला त्या ठिकाणी 3 प्रकाराने आपण अभंगापर्यंत आलो पार्श्वभूमी सांगत अजूनही त्या ठिकाणी वेगवेगळ्या अभंगाच्या पार्श्वभूम्या त्याच्यामध्ये आपल्याला सांगायच्या आहेत. कारण की जनाबाई महाराजांनी या अभंगातून एक चांगल्या प्रकारचा पुरुषार्थ साधवलाय. काय साधवलाय? पुरुषार्थ साधवलाय. पुरुषार्थ म्हणजे जीवनात आल्याच्या नंतर काहीतरी करणं, त्याला त्या ठिकाणी पुरुषार्थ म्हणतात ना. तर गंमत अशी आहे, 4 प्रकारचे पुरुषार्थ शास्त्राने सांगितले आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. पण या 4ही पुरुषार्थाने जनाबाईने जी क्रिया केली आहे ती क्रिया सक्सेस म्हणजे शक्य नाहीये. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या तिन्हीला त्या ठिकाणी चोर धरणं, पंढरीचा चोर धरणं हे शक्य नाहीये. मग जनाबाई महाराजांनी जो पुरुषार्थ केला तो या 4ही पुरुषार्थाच्या पलीकडचा पुरुषार्थ केला. कोणता पुरुषार्थ केला तो मात्र आज आपल्याला सांगायचा नाही. तो मात्र आपण उद्याच्या चिंतनामध्ये त्या ठिकाणी बघूया. एकदा संप्रदायपूर्वक सर्वांनी मोठ्याप्रमाणे भजन करा.
वारकरी संप्रदायामध्ये ज्या साधना सांगितल्या गेल्या त्याच्यात एक महत्वाची साधना आहे ती म्हणजे पायी पंढरीची वारी. पायी पंढरीची वारी करणं ही सर्वात मोठी साधना समजली जाते. कारण की बाकीच्या साधनेमध्ये एकच साधन घडतं, पण पायी पंढरीच्या वारीमध्ये साधन एक आहे पण साधनं मात्र अनेक घडतात. जसं भजन करत असताना भजन ही साधना घडते, फक्त दुसरं काही घडत नाही, भजनच घडतं फक्त. किंवा कीर्तन करत असताना कीर्तन ही साधना घडते, किंवा पारायण करत असताना पारायण ही साधना घडते. परंतु पंढरपूरला पायी वारीत जात असताना नुसतं त्या ठिकाणी एक साधन नुसतं घडत नाहीये, तर एक पहिली वारी होते, दुसरं नामस्मरणही होतं, तिसरं शरीर भगवंताच्या रस्त्याला लागल्यामुळं, शरीर भगवंताच्या मार्गाला लागल्यामुळं शारीरिकही सेवा होते, म्हणजे वाचिकही सेवा होते, मानसिकही सेवा होते आणि शारीरिकही सेवा होते. पायाने चालतो आपण म्हणजे शारीरिक सेवा होते. मनाने पंढरपूरला जायचं असं ध्येय असल्यामुळं मानसिक सेवा होते. आणि वाचेनं आपण भगवंताचं चिंतन करत चाललेलो असल्यामुळं त्याच्यात आपल्याला त्या ठिकाणी वाचेनी सेवा सुद्धा होती. पण यावर्षी कोरोना नावाच्या आजाराचं संकट आपल्यावरती आलेलं असल्यामुळं आपल्याला पंढरपूरची पायी वारी होणं शक्य नाही. म्हणून आपण आपल्या मठामध्येच हा उपक्रम चालू केला की जेणेकरून आपण रोजची आपली सकाळची ज्ञानेश्वरीचे चिंतन चालू आहे, हरिपाठाचं त्या ठिकाणी कार्य चालू आहे, त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेस भजन आहे, परत आपलं कीर्तनही त्या दृष्टिकोनातून घडावं आणि आपल्याबरोबर इतरांनाही ऐकायला मिळावं म्हणून आपण ते कीर्तन रेकॉर्डिंग करून आपण पाठवतो. आणि त्याचं फलही आता मिळायला लागलं. बऱ्याच जणांचे फोनही यायला लागले की आम्ही ते कीर्तन ऐकतो. बऱ्याच जणांचे फोन यायला लागले. एका व्यक्तीचा फोन आला की आज लवकर कीर्तन टाकता आलं नाही, तर त्यांनी सांगितलं की गाई चालत चालत कीर्तन ऐकत असतो म्हणे. अंगद नावाचा मुलगा आहे तो जालना जिल्ह्यातला. त्या अंगदने सांगितलं मी गाई चालत चालत कीर्तन ऐकत असतो म्हणे. महाराज टाका लवकर, मी गाई चालतोय, मला ते कीर्तन ऐकायचं आहे. नाही पंढरपूरची वारी तर पंढरपूरच्या वारीचं कीर्तन तरी आपल्याला ऐकायला भेटावं या दृष्टिकोनातून बरेच जण हे करतायत. वाटतं नाही पंढरपूर जातायत तर संध्याकाळच्या वेळेला, सकाळच्या वेळेला, ज्या वेळेला वेळ असेल त्यावेळेला अर्धा तास, एक तास, पाऊण तासाचं आपलं ते कीर्तन असतं आणि त्या पाऊण तासामध्ये आपण त्या ठिकाणी ती चिंतन सेवा आपल्याला घडते. त्या निमित्ताने पंढरपूरचं चिंतन होतं, वारीचं ध्यान होतं, दिंडी चालल्यासारखं वाटतं. म्हणून आपण त्या ठिकाणी ते हा उपक्रम राबवतो. त्या उपक्रमाला प्रतिसाद देण्याकरता सर्वांनाच भगवंतांनी बुद्धी द्यावी अशी सदिच्छा व्यक्त करतो. झालेली सेवा श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या, भगवान पांडुरंगाच्या, त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णाच्या, सद्गुरू गोरक्षनाथ महाराजांच्या चरणी अर्पण करून सेवेला या ठिकाणी करून गेला. ज्ञानेश्वर